नमस्कार मित्रांनो, असं म्हणतात की विश्वासार्हतेने परीक्षा घेणारी एकमेव संस्था सध्या महाराष्ट्रात आहे ती म्हणजे एमपीएससी। पण सध्या त्या एमपीएससीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झालेत। कारण असं आहे की मागच्या अनेक दिवसापासून पुण्यामध्ये एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। पण त्या आंदोलनाकडे वारंवार सरकारकडून आणि एमपीएससीकडून दुर्लक्ष केलं गेलं। त्यामुळे मागच्या 3-4 दिवसात त्याच आंदोलनानं थोड्याफार प्रमाणात हिंसक वळण घेतलं। आंदोलनाचं कारण असं आहे की एमपीएससीद्वारे घेतली जाणारी ग्रुप बी गट ब ची जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेच्या 2025 मध्ये वारंवार तारखा बदलल्या गेल्या। अगोदर ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार होती, मग ती डिसेंबरमध्ये तारीख गेली। आता 4 जानेवारी म्हणजे उद्या ती परीक्षा आहे। तरीही मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे की नेमकी उद्या परीक्षा होईल की नाही। घरापासून 250-300 किलोमीटर दूर मुलांचे सेंटर आहेत आणि त्यामुळे सगळा जो काही प्रकार चालू आहे महाराष्ट्रामध्ये, एकीकडे मुलांनी अनेक आमदारांना आणि मंत्र्यांना मागच्या अनेक दिवसात अनेक निवेदनपत्र दिली की या परीक्षेची तारीख पुढे ढकलावी, पण कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी आमदार किंवा मुख्यमंत्र्यांकडून दिला गेला नाही। कारण मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील किंवा नगराध्यक्ष असतील त्यांना निवडून आणण्यामध्ये व्यस्त आहे। त्यामुळे युवकांवर किंवा विद्यार्थ्यांवर कितीही अन्याय झाला तर त्याचा आम्हाला काहीही घेणं देणं नाही, कारण ती आमची वोट बँक नाही असा गैरसमज आपल्या राज्यकर्त्यांच्या मनात असणं हे सगळ्यात मोठं कारण आहे जो काही प्रकार पुण्यामध्ये घडत आहे। दुसरी गोष्ट, ही जी काही गट ब किंवा ग्रुप बी ची परीक्षा होते यामध्ये सगळ्यात मोठा झोल होता तो वयोमर्यादेचा। जी काही 2025 ची परीक्षा आहे त्यामध्ये जी काही वयोमर्यादा असेल ती जानेवारी-फेब्रुवारी 2025 पर्यंत गृहीत धरली गेली पाहिजे, पण त्याऐवजी एमपीएससीने जी काही जाहिरात काढली परीक्षेची 25च्या ती जुलै महिन्यात काढली, म्हणजे 7 महिने जाहिरात काढण्यात लेट झालं। आणि मुलांची जी काही वयोमर्यादेची तारीख आहे ती जानेवारीऐवजी नोव्हेंबर पकडली। त्यामुळे अनेक विद्यार्थी वयामुळे या परीक्षेपासून बाद झाले जे मागच्या अनेक वर्षांपासून अभ्यास करत आहे। आणि त्यामुळे मुलांचा जो काही आक्रोश होता तो बाहेर येणं साहजिकच आहे, कारण रात्रंदिवस मुलं लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करतात। एक युवक म्हणून मुलांची सगळी भावना मी समजू शकतो। एकीकडे या मुलांचं हे आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे जी मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतात, ज्यांचे आई वडील खेड्यापाड्यात काम करून त्या मुलांना पैसे पाठवत आहे, त्या मुलांना ऐन परीक्षेच्या तोंडावर नेमकं हेच माहिती नाही की ही परीक्षा होणार आहे की नाही होणार आहे। वारंवार परीक्षेच्या तारखा पुढे ढकलणं, त्यामुळे मुलांना लागणारा खर्च, मुलांचं मानसिक आर्थिक नुकसान असे अनेक प्रश्न आहेत। दुसरीकडे ज्या मुली एमपीएससीचा अभ्यास करतात त्या मुलींसाठी घरच्यांचं लग्नासाठी प्रेशर असतं, पण घरच्यांना कसं तरी समजून सांगून परीक्षेचा अभ्यास करणं आणि त्यानंतर एमपीएससीचा आणि सरकारचा असा भोंगळा कारभार, त्यामुळे त्यांच्यासाठी खूप मोठे प्रश्न आहेत। आणि सरकार आणि या संस्थांचं मुलांना आणि विद्यार्थ्यांना वारंवार गृहीत धरणं असे अनेक मुद्दे आहेत आणि याच सगळ्या मुद्द्यांवर प्रखरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। त्यामुळे पुढचे 5 मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा। नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर मला प्रखरपणे बोलता येईल। व्हिडिओची सुरुवात करूयात आणि समजून घेऊयात नेमकी ही गट ब ची परीक्षा काय होती। ही गट ब ची परीक्षा PSI, STI आणि ASO अशा पदांसाठी आहे। मेन कारण असं आहे की एमपीएससीची जी मेन परीक्षा आहे ती डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लेखी झाल्यामुळं अनेक मुलांनी तिकडून स्वतःची जी काही इच्छा आहे ती या परीक्षेकडे वळवली आणि या परीक्षेमध्ये घोळ जो झाला मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं। 2 प्रमुख विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, एक म्हणजे वयोमर्यादा जी नोव्हेंबरपासून जानेवारी केली गेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट परीक्षेची तारीख पुढे ढकलली पाहिजे, कारण परीक्षा उद्यावर येऊन ठेपलेली आहे आणि अनेक विद्यार्थी अजूनही आंदोलनात आहेत। त्यामुळे त्यांना ती परीक्षा देता येईल नाही देता येईल असे अनेक प्रश्नार्थक चिन्ह आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात विद्यार्थ्यांनी भेटण्यासाठी वेळ मागितला, पण मुख्यमंत्र्यांना मुलांसाठी देण्यासाठी थोडाही वेळ मिळाला नाही। एकीकडे हे राज्यकर्ते निवडणुका जिंकण्यासाठी 40-50 हजार कोटींच्या फुकटच्या योजना या राज्यामध्ये काढतात। सगळं काही करायला यांच्याकडे वेळ आहे। कुठल्या नेत्याचं किंवा कुठल्या नेत्याच्या मुलाचं लग्न असेल त्या लग्नात जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना वेळ आहे, पण युवकांसाठी वेळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 5 मिनिटे नाहीत। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि अशा प्रकारची वागणूक जेव्हा एखाद्या राज्यातील राज्यकर्ते विद्यार्थ्यांना देतात तेव्हा मागच्या 1-1.5 वर्षात जगभरातल्या देशात जनजीनं कोणते आंदोलनं केली आणि त्याचा राज्यकर्त्यांवर काय परिणाम झाला याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100% केला पाहिजे। हे मी आवर्जून या व्हिडिओमध्ये यासाठी सांगतोय की एक युवक म्हणून आपण जेव्हा अभ्यास करतो आणि तेव्हा परीक्षा वेळेवर होत नाही किंवा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी असतात तेव्हा मुलांच्या मनात राग येणं साहजिक आहे।
दुसरी गोष्ट, ही जी काही परीक्षा होती ती परीक्षा मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की अगोदर ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार होती, मग ती डिसेंबर, मग ती जानेवारी. वेगवेगळ्या तारखा बदलणं, वयामध्ये वेगवेगळ्या त्रुटी असणं आणि MPSC सारख्या संस्थेकडून हे सगळं होणं, मग बाकीच्या परीक्षांमध्ये काय होत असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि सरकार जर यावर काहीच बोलत नसेल तर नेमकं सरकार शांत का आहे हाही एक मोठा प्रश्न आहे. जरी MPSC स्वायत्त संस्था असली तरी सरकारच्या कंट्रोलशिवाय कुठलीही संस्था या राज्यामध्ये किंवा देशामध्ये चालू शकत नाही, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. तर मुलांच्या भविष्यापेक्षा जर निवडणुकांना जास्त महत्त्व सरकारला द्यायचं असेल तर येत्या काळात त्याचे खूप भयानक परिणाम सरकारला आणि राज्यकर्त्यांना भोगावे लागू शकतात, ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे. दुसरी गोष्ट, 2 महत्त्वाचे घटक आहेत. एक म्हणजे अनेक अशा मुली आहेत ज्या घरच्यांकडून 2-2, 3-3 वर्ष मागून की तुम्ही लग्नासाठी थोडं थांबा, आम्हाला परीक्षेचा अभ्यास करू द्या, असा वेळ काढून घरच्यांकडे विनंती करून वेळ घेतात आणि परीक्षांचा अभ्यास करतात आणि वेळेवर त्यांना कळतं की ही परीक्षा कधी होणार आहे याची काहीही शक्यता नाही. म्हणजे 2024ची परीक्षा MPSCकडून लेट होते, त्यामुळं 25ची परीक्षा लेट होते, आता 26च्या जानेवारीमध्ये ती परीक्षा होते आणि 26ची परीक्षा नेमकी कधी होणार, असे म्हणजे वर्षानुवर्षे हे सगळं चालतच राहणार आणि यापेक्षाही वाईट होत जाणार, अशी सध्या एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळं त्या मुलींसाठी प्रश्नार्थक चिन्ह आहे की आम्ही किती दिवस अभ्यास करू शकू, की अजून किती वेळा परीक्षा देऊ शकू, याची कुठलीही गॅरंटी किंवा शाश्वती त्यांच्याकडे नाही. दुसरीकडे जे गरीब विद्यार्थी आहेत, माझेही अनेक मित्र पुण्यात आहेत जे रात्रंदिवस अभ्यास करतात, कुणाचे आईवडील ऑटो चालवतात, कुणाचे आईवडील रोजाना लोकांच्या शेतामध्ये काम करतात, ते विद्यार्थी तिथं मेहनत करताय. एकतर 5-5, 6-6 लाख मुलं परीक्षेचा फॉर्म भरतात, कुठंतरी 1500 जागा MPSCकडून काढल्या जातात, म्हणजे 1000 पैकी एक मुलगाही लागेल का नाही याची शक्यता नसते. एवढी कॉम्पिटिशन, एवढा मानसिक आर्थिक तणाव मुलांच्या डोक्यावर असताना परत परीक्षांमध्ये होत असलेल्या त्रुटींमुळं अनेक विद्यार्थ्यांसमोर सध्या महाराष्ट्रामध्ये प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झालेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MPSC आणि सरकारनं मुलांना ज्या प्रकारे गृहीत धरलं आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं की मुख्यमंत्री आणि सगळी नेते स्वतःचे नगराध्यक्ष, नगरसेवक किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. कोण कोणासोबत युती करतोय, कोण कोणाचे पक्ष फोडतोय, या सगळ्या गोष्टी करत असताना जर इथल्या युवकांवर आणि विद्यार्थ्यांवर दुर्लक्ष कराल तर फडणवीस साहेब आणि तमाम राज्यकर्ते, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, तमाम राज्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, अशा प्रकारे युवकांना आणि विद्यार्थ्यांना गृहीत धरू नका. कारण सरकार जरी तुमच्याकडे असलं तर अशा प्रकारे कुठल्याही देशामध्ये, राज्यामध्ये युवकांना गृहीत धरणं खूप भयानक परिणाम येणाऱ्या दिवसात देऊ शकतं. त्यामुळं माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हात जोडून विनंती आहे, उद्या परीक्षा आहे, मुलं संभ्रमात आहेत, त्यामुळे जे काही तुमचं ट्विट असेल ते ट्विट करून मुलांच्या मनातला संभ्रम दूर करावा आणि लवकरात लवकर MPSCचा कारभार कशा प्रकारे सुरळीत चालेल आणि म्हणजे नियोजित होईल याबद्दल तुम्ही लवकरात लवकर MPSCशी बोलावं आणि हा संपूर्ण प्रश्न मार्गी लावा आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एक चांगली संधी द्यावी. आपल्या सगळ्यांचं या संपूर्ण विषयावर काय मत आहे, महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून या विषयावर बोलणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच, परत भेटूयात, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.